हे घ्या फक्त 100 रुपये आणि या छोट्याशा रकमेतून तुम्ही गोल्ड, सिल्वर, टॉप 50 कंपनीज, मिड कॅप कंपनीज आणि मेटल सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकता. म्हणजेच काय तर या 100 रुपयापासून या प्रकारच्या गुंतवणुकीला सुरुवात करण्याचे पर्याय उपलब्ध आहेत. या 100 रुपयामध्ये तिन्ही ठिकाणी एकाच वेळी गुंतवणूक होईल असं नाही, पण बऱ्याच कमी रकमेतून तुम्ही इथे सुरुवात करू शकता. आता बऱ्याच जणांना वाटेल की हे पॉसिबल आहे का, पण खरं सांगायचं तर या कमी रकमेत सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या ETF माध्यमातून विविध ॲसेट क्लासेस आणि सेक्टर्समध्ये इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकता. आता त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता इथे तुम्हाला मी काही ETF नावं सांगेन, तर ती नावं तुम्ही नोट डाऊन करून घ्या, म्हणजे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी सोपं जाईल. तर सर्वात आधी इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी तुमच्याकडे एक डीमॅट अकाउंट असणं गरजेचं आहे. जर तुमच्याकडे डीमॅट अकाउंट नसेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक एंजल वनचं लिंक देईन, तिथे तुम्ही फ्रीमध्ये डीमॅट अकाउंट ओपन करू शकता. आता सर्वात आधी इन्व्हेस्टमेंट करूया गोल्डमध्ये. आजच्या काळात प्रत्यक्ष गोल्ड खरेदी करण्यासाठी मोठी रक्कम तर लागतेच, पण गोल्ड ETFच्या माध्यमातून तुम्ही तुलनेने कमी रकमेत गोल्डच्या किमतीशी संबंधित इन्व्हेस्टमेंट एक्सपोजर घेऊ शकता. हो, हे खरं आहे. तर यासाठी तुम्ही तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये टाटा गोल्ड ETF सर्च करा. हा ETF तुम्हाला 13 ते 15 रुपयापर्यंत मिळेलच. मी एक्झॅक्ट आकडा नाही सांगितला, कारण या ETFची मार्केट प्राइस वेळेनुसार बदलत राहते. त्यामुळे इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी सध्याची किंमत आणि फंडची माहिती नक्की तपासा. आता बघूयास की सिल्वरमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट कशी करायची. सिल्वरमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी तुम्ही टाटा सिल्वर ETF सर्च करा. ते तुम्हाला हा ETF 21 ते 23 रुपयापर्यंत मिळून जाईल. हा ETF सिल्वरमध्ये एक्सपोजर देण्याचा एक पर्याय आहेच आणि याची मार्केट प्राइस देखील बदलत राहते. आता आम्ही गोल्ड बघितलं आणि सिल्वर बघितलं. आता आपण येऊया स्टॉक मार्केटमधील कंपनीजकडे. आता भारतातल्या शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करायची असतील तर सर्वप्रथम मोठमोठ्या कंपन्या बघितल्या पाहिजेत. तर भारतीय स्टॉक मार्केटमधील 50 मोठ्या कंपन्यांचा इंडेक्स म्हणजे निफ्टी 50. यामध्ये HDFC बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि इन्फोसिस सारख्या मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. तर या इंडेक्समध्ये ETFच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी तुम्ही BSL निफ्टी 50 यासारखे ETF सर्च करू शकता. तर हा ETF तुम्हाला 27 ते 28 पर्यंत मिळून जाईल. यामुळे एकाच कंपनीत इन्व्हेस्टमेंट करण्याऐवजी निफ्टी 50 इंडेक्स मधील अनेक कंपन्यांमध्ये एक्सपोजर तुम्हाला मिळू शकतो. आता येऊया मिड कॅप कंपनीजकडे. जर मिड कॅप कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर निफ्टी मिड कॅप 150 सारख्या इंडेक्स वरती आधारित ETFचा आपण विचार करू शकतो. यामध्ये भारतातील 150 मिड कॅप कंपनीजचा समावेश असतो. मात्र मिड कॅप स्टॉक्स तुलनेने अधिक चढ उतार आणि जोखीम भरे असू शकतात. त्यामुळे इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी त्याची माहिती नक्की समजून घ्या. आणि आता शेवटी येऊया मेटल सेक्टरकडे. या सेक्टरमध्ये एक्सपोजर मिळवण्यासाठी तुम्ही ICICI प्रुडेन्शियल निफ्टी मेटल ETF सारख्या मेटल सेक्टर ETFचा विचार करू शकता. या प्रकारच्या ETF मधून मेटल सेक्टरमधील विविध कंपन्यांमध्ये एक्सपोजर मिळू शकतो. मात्र ETFची किंमत आणि त्यामधील कंपन्यांचे प्रमाण वेळेनुसार बदलू शकते. तर मित्रांनो, अशा प्रकारे कमी रकमेत तुम्ही गोल्ड, सिल्वर, निफ्टी 50, मिड कॅप आणि मेटल सेक्टर अशा वेगवेगळ्या ठिकाणी ETFच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट सुरू करण्याचा विचार करू शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक इन्व्हेस्टमेंटमध्ये जोखीम असते. त्यामुळे इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी स्वतः रिसर्च करा आणि तुमच्या रिस्क कॅपॅसिटीनुसार निर्णय घ्या.